मुलांच्या डोक्यावर खूप एक प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमुळं पेपरमध्ये गोंधळ झाला. मला की फिजिक्स एवढं हार्ड नाही वाटतं तेवढं, म्हणजे समजू शकतो आपण की समजायसारखं आहे फिजिक्स आणि एवढं हार्ड नाही आहे की जेवढं दुसऱ्यांकडून समजतं. खरंच फिजिक्स टफ नाहीये, पण आपण खरंच इतका न्याय देतो का, इतका वेळ देतो का, हे महत्वाचं आहे ना. स्टार्टिंग पासून सुरुवात केली पाहिजे, पण मग टाइम जास्त दिला पाहिजे. एखाद्याची 11वी चांगली नाही झाली, त्यांनी 11वी पासूनच म्हणजे अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. 11वी बर्बाद झाली असेल. त्यांनी रेग्युलॅरिटी ठेवली पाहिजे, नाही तर मग एक दिवस केला आणि 2 दिवस नाही. हेलो बच्चों, मैं सभी का स्वागत करता हूं अपने प्यारे से फिजिक्स ज्ञान मुकेश ने यूट्यूब चैनल पे। आज बच्चों, जिन बच्चों को लगता है कि फिजिक्स टफ है और मुझे फिजिक्स में अच्छा स्कोर करना चाहते हो, तो इस वीडियो को, इस पॉडकास्ट को एंड तक देखना बहुत ज़रूरी है, क्योंकि शायद इससे आपको कुछ टिप्स और ट्रिक्स मिल सकती है। हम लोग ऐसे ही सेट्स को यहाँ पे इन्वाइट करते हैं जिन्होंने इस चैनल के माध्यम से या PGMN के टीम की तरफ से जिन्होंने 90 क्रॉस किया है, उनकी सफ़र, उनकी लाइफ, वो कैसे पढ़ाई करते थे, इन हर जवाब का मतलब आपका सवाल हो और हमारा जवाब हो, इस तरीके से हम लोग इस सेशन को अरेंज कर रहे हैं। तो सबसे पहले मैं इनवाइट करना चाहता हूँ श्रद्धा को, जिन्होंने हमारे ही PGM की तरफ से भाई 94 फिजिक्स में लाया है, और इस साल पेपर इतना टफ होने के बावजूद भी अगर इतने अच्छे नंबर आते हैं, ये बहुत बड़ा कमाल होता है। तो श्रद्धा, आपने का जो सफ़र है उसके बारे में बताना है कि क्या क्या किया था। मराठी में भी बोल सकते हैं, ऐसा कुछ नहीं है, क्योंकि हम लोग महाराष्ट्रीयन है तो चलेगा। मी म्हणजे 11th मध्ये काहीच म्हणजे फिजिक्स इतकं हार्ड वाटत होतं, पण मग 12th मध्ये जेव्हा माझ्या फ्रेंड्सकडून समजलं की PGMN ही एक ॲप आहे, त्यात फिजिक्सचे सर्व लेक्चर्स होतात लाईव्ह आणि ते रेकॉर्डेड पण आपल्याला भेटतात, तर मग मी ती बॅच परचेस केली आणि त्यात म्हणजे ते मी लाईव्ह लेक्चर करायलाच सुरुवात केली आणि त्या माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला की फिजिक्स एवढं हार्ड नाही वाटतं तेवढं, म्हणजे समजू शकतो आपण की समजायसारखं आहे फिजिक्स आणि एवढं हार्ड नाही आहे की जेवढं दुसऱ्यांकडून समजतं. म्हणजे लोक सांगतात की बाबा फिजिक्स खूप कठीण आहे ना, पण ते न करता सांगतात का मग? तुला असंच वाटतं ना, आहे की नाही? कारण की जेव्हा खरंच फिजिक्स टफ नाही आहे, पण आपण खरंच इतका न्याय देतो का, इतका वेळ देतो का, हे महत्वाचं आहे ना. आता तू जसं सांगितलं की मला पण आधी हार्ड वाटायचं, टफ वाचायचं, 11th मध्ये वाटलं, 12th पण जेव्हा मी सुरुवात केली करायला, तेव्हा मग ते समजलं की हा एवढं हार्ड नाही आहे. अच्छा, म्हणजे प्रत्यक्षात जेव्हा उतरली तो मैदानात, त्यावेळेस वाटलं की नाही यार, पहिल्या सुरुवातीला पण टफ गेलं का? टफ गेलं पहिल्या सुरुवातीला. एकदा रुटीन मध्ये आल्यानंतर मग काही प्रॉब्लेम नाही. ओके, काही क्वेश्चंस आहेत विद्यार्थ्यांचे, त्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करू आता. क्या आपको कभी ऐसा लगा कि फिजिक्स सिर्फ फार्मूला नहीं सोचने का तरीका है? म्हणजे होतं ना की फक्त फॉर्म्युलाच नाही बाबा, त्याला विचार करणं महत्वाचं आहे. विचार तर करावा लागतो, म्हणजे आपल्या आजूबाजूला पण फिजिक्स घडत असतं, असं नाही की बुक्स मध्ये फक्त फॉर्म्युला आहे, पण त्या फॉर्म्युल्याचा अर्थ पण आहे. हो, आजूबाजूला काय घडतं काय नाही याच्यावर सगळं काही डिपेंड आहे. तर त्यांनी म्हणजे फक्त फॉर्म्युला धरून बसू नये, त्या फॉर्म्युल्याचा अर्थ. तर मला एक सांग, नुसते फॉर्म्युले पाठ केले तर नाही, म्हणजे एका फॉर्म्युल्यावर दुसरे फॉर्म्युले डिपेंड असतात, म्हणून तो फॉर्म्युला आपण कसा काढला ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर रट्टा मारला तर मग रट्टा जर मारला तर मुलांना मार्क नाहीत का पडणार? मग रट्टा मारला तर मग आपल्याला समजणारच नाही ना ते आपण कसं केलं. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन है, जब आप कोई नया कॉन्सेप्ट सीखते तब पहिले म्हणजे समोर चित्र आणतो का आपण, असं का ते डेरिव्हेशन समजून घेऊन लिहून पाहिलं पाहिजे? तुझं काय मत आहे? डेरिव्हेशन न लेता नुसतं फक्त इमॅजिन करायचं, असं केलं तर चालेल का? इमॅजिन करून कसं काय लक्षात येईल, ते म्हणजे लिहून बघितलं पाहिजे. तू बघत होती का? हो. कितीदा बघत होती? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. आधी तर म्हणजे जास्त वेळेस ट्राय करावं लागायचं, पण मग नंतर झालं, म्हणजे नंतर रुटीन मध्ये आली. बरं, मला एक सांग, तू आता हे जे समजा व्हिडिओ बघायची, तर आज व्हिडिओ बघितले महिन्यानं प्रॅक्टिस करून बघितली, नाही. कधी करायची प्रॅक्टिस? कधी प्रॅक्टिस म्हणजे एक दोन दिवसात प्रॅक्टिस करायची, नाही तर मग नाही केली तर मग विसरून जायचं.
म्हणजे तेव्हाच्या तेव्हा करणं गरजेचं आहे. म्हणजे आज लेक्चर झाला, आजच ते तेवढा अभ्यास झालाच पाहिजे आणि परत मग 1-2 दिवसांनी परत म्हणजे रिव्हिजन करायची. अच्छा, रिव्हिजन पण झाली पाहिजे. आणि टेटच्या आधी तयारी करायला पाहिजे का नाही? हो, डीपीपी जे तुम्ही डीपीपी देत होते ते डीपीपी सॉल्व्ह करायचे, मग त्याचे सोल्युशन चेक करायचे. अच्छा, टेस्ट नंतर. 12वीं साइंस स्टूडेंट्स, HSC बोर्ड 2026 के लिए क्या आप भी 12वीं साइंस की तैयारी कर रहे हो? तो ये मैसेज सिर्फ आपके लिए है। मुकेश सर, दिनेश सर और सोविंद सर लाए हैं शौर्य शक्ति बैच। इस बैच में मिलेगा HSC बोर्ड PCM सिलेबस का कंप्लीट कवरेज, बोर्ड फोकस्ड तैयारी, डाउट सॉल्विंग, हैंड रिटन नोट्स, रेगुलर टेस्ट्स और भी बहुत कुछ। 2026 की प्रिपरेशन शुरू करो एक स्ट्रॉन्ग टीम के साथ, फिजिक्स, केमिस्ट्री और मैथ्स के टॉप एक्सपर्ट्स के अंदर। ज्यादा जानकारी के लिए कॉल या व्हाट्सएप करें 8208253525। सीट्स लिमिटेड है, चांस मत छोड़िए। नेक्स्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. तुला आता फिजिक्समध्ये पार्ट्स आहेत, जसे की ऑप्टिक्स आहे, मॅकॅनिक्स आहे, मॉडर्न फिजिक्स आहे, तर हीट सेक्शन आहे. तुला चांगला सेक्शन कोणता आवडायचा याच्यातला? मेकॅनिक्स म्हणजे पहिले चॅप्टर आहे. कारण की प्रत्येकाची मेंटॅलिटीच असते, पहिले चॅप्टर चांगले करायचे, वाचायचे, डेरिव्हेशन करून पाहायचे, त्यामुळे इझी वाटायला म्हणजे साहजिकच आहे. अगर आपको एक चैप्टर दोबारा सीखने को मौका मिले तो कौन सा सुनना? म्हणजे एखादा चॅप्टर आपल्याला खूप आवडीचा असते ना, हो तर तुला एखादा चॅप्टर असा पुन्हा शिकून घ्यायची इच्छा आहे का? थर्मोडायनामिक्स म्हणजे त्याला मी किती वेळा पण शिकू शकता आणि तो केमिस्ट्रीमध्ये पण आहे. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे तुला म्हणजे दोघांमध्ये फायदा. हे खूप चांगला विषय सांगितला तू, की काही फिजिक्सचे चॅप्टर आहेत जे केमिस्ट्रीला अप्रोच करतात, जसं की थर्मोडायनामिक्स, केटीजी चॅप्टर पण करतो, ॲटम न्यूक्लियर बिंदूचं चॅप्टर आहे. म्हणजे तुमचा एक फायदा आहे, तुम्हाला अभ्यास करत असताना एक लक्षात राहू द्या की आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस मला या विषयासोबतच दुसऱ्या विषयामध्ये फायदा होईल का? होत असेल तर त्याला चांगलं करा, दोन्हीकडे बी तुमचे नंबर वाढतील आणि दोन्हीकडे कम्पेअर करा की इकडे काय बदल आहे, तिकडे काय बदल आहे, इकडे वर्क पॉझिटिव्ह आहे, तिकडे निगेटिव्ह आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. करेक्ट आहे? हो. चला, हा चांगला मेसेज भेटला सगळ्या विद्यार्थ्यांनी, तुला धन्यवाद म्हणणारच इतके. नेक्स्ट क्वेश्चन से, क्या आपने कभी अपने फ्रेंड्स को कोई फिजिक्स का कॉन्सेप्ट सिखाया और उनको एकदम से समझ में आ गया? म्हणजे असं असतं ना की एखादा तू चॅप्टर समजा एखाद्याला तुझ्याकडे आलं, मला फिजिक्स समजत नाही, तू म्हटली की ये वर इकडे मी तुला समजून सांगतो, असं समजून सांगितलं का एखाद्याला? हो, जसं थर्मोडायनामिक्स तोच आवडायचा. म्हणजे थर्मोडायनामिक्स खूप फेमस दिसतो आणि खरं पाहिलं तर इझी पण आहे, खरंच इझी. मला पण इझीच वाटतो म्हणून सांगतो मी थर्मोडायनामिक्स. आणि तू समजून सांगितल्यावर पण समोरच्याने समजून घेतला का, त्याला समजला का? हो, म्हणजे फ्रेंड्स मध्ये जास्त बॉन्डिंग असते त्यामुळे तो लगेच समजला. अच्छा, म्हणजे विद्यार्थ्यांनी एकमेकांना पण शिकवणं चालू केलं पाहिजे आता, है ना? नेक्स्ट क्वेश्चन है, आप अगर खुद फिजिक्स टीचर होते तो आप फिजिक्स कैसे सिखाते? आधी तर बेसिक कॉन्सेप्ट पासून सुरुवात करायची. म्हणजे मुलांना कोणाला काही बेसिकच माहिती नसतं, मग आधी बेसिक सांगायचं, मग नंतर पुढच्या स्टेप ॲडव्हान्स थोडंसं. आणखीन काय करायला पाहिजे? बेसिक सांगितलं, मग असं डेरिव्हेशन समजून सांगायला पाहिजे. डेरिव्हेशन, मग थेरी वगैरे, त्याच्यावर काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. नंतर आणखीन काय केलं पाहिजे? नंतर थोडेसे MCQs, PYQs. अच्छा, हे समजून सांग. वरदानचे PYQs तर ते करायलाच पाहिजे. मुलं विद्यार्थी फॉलो करणार आहे ते जे सांगतंय. तिचं म्हणणं आहे की मी शिकवणार, पहिल्यांदा बेसिक कॉन्सेप्ट, नंतर डेरिव्हेशन समजून सांगेल, न्यूमेरिकल शिकवेल, नंतर MCQ शिकवेल, है ना? नक्की फॉलो करतील, नक्की चांगली मार्क आणणार आहेत. तुला 94 आले ना, ते पण जास्त आणणार आहे तिच्यापेक्षा जास्त. हा, बिलकुल आलेच पाहिजे. तुझी अपेक्षा आहे का? हो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्या आपने कभी किसी मूवी, वेब सिरीज किंवा एखादा गेम असू शकते फिजिक्सचे रिलेटेड आहे का? एखादा गेम काही आहे का तुझा? क्रिकेट, म्हणजे क्रिकेट मी फर्स्ट टाइम 10th मध्येच खेळली होती. अच्छा, तर क्रिकेट खेळताना काय फिजिक्स लागलं होतं माहिती? क्रिकेट खेळताना ते प्रोजेक्शन. अच्छा, प्रोजेक्टाईल म्हणजे हा. अच्छा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे फिजिक्स आपण खेळतोय, राहतोय, प्रत्येक गेम मध्ये फिजिक्स असतंच. ओके. फिजिक्स में ऐसा कौन सा नियम है जो आपकी फिलॉसॉफी की तरह लगता है? एखादा नियम आहे की तो फिलॉसॉफी सारखा वाटतो की बाबा हा नियम आहे? सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, म्हणजे ओके. आता नेक्स्ट आहे, आपने फिजिक्स
के लॉन्ग डेरिवेशन कैसे याद रखे, या कोई ट्रिक्स की थी क्या? ट्रिक्स तर नाही, पण मग डायग्राम वरून थोडंसं समजून घ्यायचं, मग अच्छा सॉल्व लिहून. हा, म्हणजे पहिले तू आधी डायग्राम समजून घ्यायची, हा त्या डायग्राम वरून डेरिवेशन बनू शकते. जसे की आहे ना अँगल ऑफ बँकिंगचं डेरिवेशन कोनिकल पेंड्युलमचं आहे, तर त्या डायग्राम वरून करून घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून की विद्यार्थ्यांना त्याचा फायदा म्हणजे डायग्राम वरून कसं लवकर लक्षात येतं. ओके, चांगलं आहे. आप न्यूमेरिकल सॉल्व करते समय कौन सी टिप्स फॉलो करती थी? फॉर्म्युला, कॉन्सेप्ट, काही डायग्राम, काही असं करत होती का? फॉर्म्युला. अच्छा, फॉर्म्युल्यावरून तू ठरवायची की बाबा गिव्हन डेटावरून? हा, गिव्हन डाटा, मग फॉर्म्युला, गिव्हन डेटा आधी लिहायचं, मग फॉर्म्युला अप्लाय होतो. अच्छा, अगर आप MHT CET 2026 में टॉप करना चाहते हैं तो मुकेश सर आपके लिए लेकर आए हैं टॉपर्स एडवांस बैचेस, जो अब उपलब्ध है PGMan ऐप पर। रोजाना 1.5 घंटे की लाइव क्लासेस, रियल टाइम प्रॉब्लम सॉल्विंग के साथ रिकॉर्डेड लेक्चर्स, ताकि कोई भी क्लास मिस न हो। पर्सनल मेंटर व व्हाट्सएप या कॉल से एक ऑन वन डाउट सॉल्विंग, हर चैप्टर में 2 टेस्ट, ताकि आपकी प्रोग्रेस ट्रैक हो सके। 5 DPPs और असाइनमेंट्स, प्रैक्टिस लाइक अ प्रो फ्री क्रैश कोर्स, जिसमें 2025 के PYQs लाइव सेशन में कवर होंगे। ऐप प्लस वेब एक्सेस, मोबाइल, टैबलेट या लैपटॉप पर महा रिवीजन स्ट्रेटजी, क्विक रिकॉल शीट्स थ्योरी और न्यूमेरिकल्स का इंटीग्रेशन, जिससे मिलेगी पक्की सफलता। हैंड रिटन फॉर्मुला शीट्स, शॉर्टकट प्लस कॉन्सेप्ट, दोनों एक साथ। और सबसे जरूरी बात, इस बैच की फीस है 1899 रुपए, लेकिन अगर आप अभी ज्वाइन करते हैं तो मिलेगा 100 रुपए का इंस्टेंट डिस्काउंट, यानी सिर्फ 1799 रुपए में पूरा कोर्स। केवल बेसिक्स के लिए तो देरी मत कीजिए, आज ही जुड़िए मुकेश सर के साथ और बनिए MHT CET 2026 के टॉपर। ये पूरा कोर्स आपको मिलेगा सिर्फ PGMan ऐप पर। क्या आपको कभी किसी रियल साइंटिस्ट से प्रेरणा मिली है क्या? न्यूटन. अच्छा, म्हणजे famous है? क्यों? त्यांचा तो ऍपलचा फेमस डायलॉग झालेला, परंतु खरा आहे का खोटा आहे काही घेणं नाही, पण लोकांना तेवढा फेमस खूप झालेला आहे ना. चला, काय हरकत नाही. आता तुला फिजिक्स का आवडते? कारण काय? कारण तुला 94 मार्क आले. पहिला प्रश्न आहे, तो फिजिक्स खरंच आवडतं का? हा, म्हणजे फिजिक्स आधी तर काही म्हणजे इंटरेस्ट काय म्हणजे मी बघितलंच नव्हतं, पण मग नंतर मी जसं फिजिक्सचं बुक पाहिलं, तुमचे लेक्चर्स पाहिले, तेव्हापासूनच मला वाटलं की हा फिजिक्स करायला पाहिजे, काहीतरी आहे वाटतं माझ्या याच्यात की मी शिकवत असताना फिजिक्स तुम्ही शिकवता तर ते समजतं म्हणजे, आणि तुम्ही 3-4 वेळेस समजावून सांगता, आणि म्हणजे असं समजेल अशा भाषेत सांगतात. म्हणजे माझी भाषा सोपी वाटते. कशामुळे वाटते भाषा सोपी? आपली जी भाषा वाटते का? आपण हा, पण आधीपासून केलं तुमचे लेक्चर, तुमची भाषा समजत होती. अच्छा, म्हणजे भाषा महत्वाची आहे. आता तुझ्या माहितीसाठी मराठीमध्ये पण लेक्चर चालू केले मुकेश सर, तर आता तर आणखीन मुलांना समजण्यासाठी इझी जावं ही अपेक्षा आहे. हो, चालेल. तुला एक सांगायचं आहे की या विद्यार्थ्यांना की बाबा तुम्ही असा अभ्यास केला तर तुम्हाला चांगला स्कोअर येईल, असं तुला काही पॉईंट्स किंवा टिप्स द्यायचे आहेत का? त्यांनी 11वी पासूनच म्हणजे अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे ते आपले बेसिकच क्लिअर होऊन जातील, मग 12वी मध्ये जास्त प्रॉब्लेम नाही येणार, लवकर प्रिपेअर होतील. ओके, म्हणजे 11वी चांगली केली पाहिजे. बरं, म्हणजे एखाद्याची 11वी चांगली नाही झाली मग तर तिच्यावर काही तुझ्याकडे ऑप्शन्स आहेत का? 12वी पासून पण स्टार्टिंग पासून सुरुवात केली पाहिजे, पण मग टाइम जास्त दिला पाहिजे. अच्छा, नाहीतर माझं पण सजेशन राहील याच्यात की तुमचं जर 11वी बरबाद झाली असेल तर कमीत कमी 1 शॉट तरी बघा 11वीचे प्रत्येक चॅप्टरचे 1 शॉट जर पाहिले तर निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकेल. कारण की काय आहे की 12वीत काही 11वीचे चॅप्टर जे आहेत त्यांचे डायरेक्ट कॉन्सेप्ट आहेत. सेमीकंडक्टर आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, साऊंड सुपरपोजिशन यूज, ऑप्टिक्स, व्ही ऑप्टिक्स आहे की नाही, मोशन इन प्लेन आहे, रोटेशन डायनामिक्स आहे, याचे सगळे डायमेन्शन प्रत्येक ठिकाणी काढावं लागतात, युनिट अँड मेजरमेंट माहीत पाहिजे चॅप्टर. तर हे सगळे कॉन्सेप्ट जर तुम्ही चांगले 11वीचे नसतील झाले तर आता करा. जेव्हा 1 शॉट बघायला वेळ भेटत असेल 11वीचे 1 शॉट बघा, निश्चितच तुम्हाला 12वीमध्ये फायदा होईल. हे निश्चित आहे, तुला वाटतं करायला पाहिजे? हो, म्हणजे 12वीचे बेसिकच 11वी मध्ये आहे ना, 11वीचे बेसिक क्लिअर झाले म्हणजे जास्त प्रॉब्लेम नाही येणार. ओके, तुला काही यांना मेसेज द्यायचा का विद्यार्थ्यांना? त्यांनी रेग्युलॅरिटी ठेवली पाहिजे, नाही तर मग 1 दिवस केला आणि 2 दिवस नाही तर मग प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणखीन आणि म्हणजे कन्सिस्टन्सीच ठेवली पाहिजे. ओके, काही पेपर सॉल्व करणे, काही इतर काही गोष्टी सांगू शकता? वरदानचे PYQs मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे मी त्या बुक मधूनच सॉल्व केले जे मोस्ट ऑफ. वरदान बुक आपली www.eklavya publication या वेबसाईटवर भेटते. त्याच्यामध्ये आम्ही सगळे PYQs टाकलेले आहेत आणि ते PYQs तुमच्या खूप फायद्याचे पण आहेत. आणखीन काही विशेष सांगता येईल विद्यार्थ्यांना की त्यांना काय, म्हणजे एक्झाम देत असताना तू पण एक्झाम दिली तर तुझ्या एक्झामच्या काळात, कारण की फिजिक्सचा पेपर यावर्षी टफ होता मलाही माहिती आहे,
मुलांच्या डोक्यावर खूप एक प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमुळं पेपरमध्ये गोंधळ झाला. ज्या मुलांना असं वाटायचं 100पैकी 100 मार्क पडतील त्याला 80-85 मार्क आले फक्त. तर असं एक्झामच्या काळात तुझ्या पण प्रेशर नाही आलं का की तुला 94 मार्क पडले? मला तर जास्त प्रेशर होतं उलट आधी, म्हणजे इतकं टेन्शन की आता कसं होईल काय होईल. पण मग झालं, म्हणजे पेपर आला आणि मग बघितला, लिहायला सुरुवात केली आणि मग कम्प्लीट झालं. म्हणजे जशी सुरुवात केली तसं होतं. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं आहे की सर पेपर आला, वाचल्यानंतर तुला असं वाटलं का मला येतंय, हे मी केलंय, मला येतंय, आणि मग लिहायला सुरुवात केली. मग अच्छा, म्हणजे तेव्हा प्रेशर कमी झालं, रिलॅक्स झाली. म्हणजे सुरुवातीला आलेला पेपर तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे असं तुझं मत आहे. वाचून घेतल्यानंतर आपल्याला कोणते क्वेश्चन येतात नाही येत अनालिसिस केलं पाहिजे, जेणेकरून की तुमचा वेळ पण वाया नाही गेला पाहिजे आणि व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर निश्चितच पेपरमध्ये म्हणजे जे आपल्याला येत आहे आधी ते लिहून घ्यायचं, मग नंतर आपण दुसऱ्या क्वेश्चनवर विचार करू शकतो. ओके, तर हे आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्या जर फॉलो केल्या तर निश्चित तुम्ही पण चांगले मार्क घेऊ शकता अशी अपेक्षा व्यक्त करतो. आत्ता आपल्याकडे श्रद्धा हिने 94 मार्क घेतले फिजिक्समध्ये. एक रिव्ह्यू देतो की तिचं म्हणणं की कोणतीही गोष्ट नुसतं फॉर्म्युला रट्टा मारला तर तसं करू नका. ते डेरिव्हेशन समजून घ्या, त्या डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा लिहून. जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करायची आहे ना, जेणेकरून की विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा झाला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हाही अभ्यास करता तर तो अभ्यास करत असताना तो कॉन्सेप्च्युअल असला पाहिजे, त्याचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे, नुसतं घोकणपट्टी करून चालणार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हाही तुम्ही क्वेश्चन्स करताय तर ते क्वेश्चन्स करत असताना तुम्हाला त्याच्यावरली न्यूमेरिकल यायला पाहिजे, MCQs यायला पाहिजे, तुम्हाला त्याच्यातला मर्म समजणं गरजेचं आहे, जेणेकरून की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि पेपर लिहित असताना थोडासा पेशन्स व्हा, पेपर वाचून घ्या, जास्त प्रेशरमध्ये नाही काढू, त्याच्यामुळे गोंधळ होतो. जसं तिने सांगितलं ती गोंधळली होती, पण नंतर तिला असं डिसाईड केलं की हा मला येतोय भरपूर आणि मी करू शकते, तेव्हा ती थोडे शांत झाली आणि नंतर पेपर लिहिला, 94 मार्क आले. निश्चितच खूप विद्यार्थी एक्झाममध्ये खूप गोंधळतात आणि या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये खूप काही मोठा फरक पडत असतो. श्रद्धा, नक्कीच तुझे ह्या जे सांगितलेल्या सर्व गोष्टी हे विद्यार्थी फॉलो करतील आणि चांगले गुण घेतील आणि हिच्याखाली कॉमेंट करतील. आणि काही मुलं तयारी करत असेल तेही सांगतील. तू एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला की 11th करणं गरजेचं आहे. 11th नसेल करा तर तुमचा खूप काही लॉस होणार आहे. जरी ज्यांचं 11th नसेल झालं तर मग खूप जास्त अभ्यास करावा लागेल. इथे तुम्हाला कधी अभ्यास करायचा असेल तर 11वी आधी केला तर खूप मोठा फायदा होतो. वन शॉट बघा किंवा जे महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहेत किंवा फॉर्म्युले ते लिहा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मी तुमची बॅच 12वी मध्ये घेतली, पण मग असं वाटत होतं की मी 11th मध्येच घेतली असती तर अजून जास्त फायदा झाला असता. यस, काही हरकत नाही, पण निश्चितच विद्यार्थी फॉलो करतील आणि ते अभ्यास त्या पद्धतीने चालू करून यशाची पायरी चढण्याचा मार्ग त्यांना भेटलाय, ते पायरी चढणारच आहेत आणि त्या पद्धतीनेच करणार आहेत. तर काही मेसेज द्यायचा या वाइंड अप? त्यांनी शौर्य बॅच आणि टॉपर्स बॅच नक्की घ्यावी, म्हणजे त्याचा खूप फायदा आहे. मला तर खूप फायदा झाला त्याच्यात. म्हणजे कंटेंट तर खूप आहे, DPPs आणि टेस्ट पण प्रत्येक चॅप्टर वाईज आहे, कॉम्बाईन आहे सर्वच. म्हणजे ऑफलाईन जेवढं भेटत नाही तेवढं ऑनलाईन भेटतंय आणि ते पण कमी प्राईजमध्ये. नाही, आता हा प्राईजचा मुद्दा नाही आहे. आपलं काम आहे की आपण जे देतोय ते ऑनेस्टली दिलं पाहिजे. आपण ॲपमध्ये पहिल्यांदा पूर्ण शिकवल्यानंतर त्याच्यावर टेस्ट झाल्यावर DPP देतो, त्याच्यानंतर क्रॅश कोर्स फ्री घेतो आम्ही. जे शौर्य बॅचमध्ये असेल त्यांना फ्री क्रॅश कोर्स असतो, शौर्य बॅचवाल्यांना तो शक्ती बॅच नावाचा असतो. त्याच्यानंतर वन शॉट घेतो, महारिव्हिजन म्हणजे 4दा एकच सिलेबस एका वर्षात 4दा शिकवतोय. टेस्ट, बाकी त्यांना डाऊट सेशन असतात, तुम्ही व्हॉट्सअपला विचारू शकता. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे साहजिकच त्या मार्कपर्यंत भेटण्याची जी शक्यता असते ती मॅक्स असते. आता यावर्षी इतका टफ पेपर होता तरी पण आपल्याकडे आज 85च्या वर 50 मुलं आहेत. आणखीन काय पाहिजे? हे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. 80च्या वर तर कित्येक विद्यार्थी असतील. मग टफ पेपर होता तर या मुलांना का मार्क पडले, बाकींना का नाही पडले? कारण की ते काय करतात, सरळ फक्त डायरेक्ट महारिव्हिजनला येतात. त्यांना वाटतं रातोरात आम्हाला बस नाईक सरांना छू म्हणावं मुकेश सरांनी आणि आम्हाला मार्क भेटावे, असं काही होत नाही. त्याच्यासाठी सातत्य, रेग्युलर अभ्यास पाहिजे, आत्तापासून पाहिजे, तरच तुम्ही त्या मार्काच्या हकदार राहणार आहेत. नाही तर नाही. तुमची ट्रॅकवरून जर ट्रेन फसिल झाली, म्हणजे जर ट्रॅकच्या बाहेर गेली तर निश्चितच तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे, निश्चित तुम्हाला त्याचा धोका भेटणार आहे. तर तुम्हाला प्रॉपर वेनं अभ्यास करणं फार महत्त्वाचं. तर भेटू पुन्हाच अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत.